Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is your Savior. देव तुमचा तारणारा आहे. He is going to help you tonight. देव आज रात्री तुम्हाला सहाय्य करेल. Just focus your eyes upon Him केवळ देवावरती आपलं लक्ष केंद्रित करा and listen to what He has to tell you. आणि देवाला आज तुम्हाला जे सांगायचंय त्याच्याकडे कान लावा. And He will make your life. देव तुमचं जीवन बनवेल. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 16 verse 5. स्तोत्र संहिता 16 आणि त्यातलं 5वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, kindly open to Psalm 16 verse 5. तुमच्याकडे जर बायबल असेल तर प्लीज उघडा स्तोत्र संहिता 16:5. The Lord is the portion of my inheritance and of my cup. You maintain my lot. स्तोत्र संहिता 16:5 म्हणतं, परमेश्वर माझ्या वतनाचा आणि माझ्या प्याल्याचा भाग आहे, माझा वाटा तूच सांभाळतोस. Praise God. देवाला धन्यवाद. God should be your portion. परमेश्वर तुमचा वाटा बनला पाहिजे. God should be our inheritance. परमेश्वर आपलं वतन बनला पाहिजे. And see what happens. आणि त्यानंतर पहा काय होतं. Only blessings will be flowing केवळ down. आशीर्वाद आणि आशीर्वाद आपल्या जीवनात व्हायला लागतील. He will take care of all your needs. परमेश्वर तुमच्या सर्व गरजा भागवेल. You know, choosing God देवाला निवडणं as your first and best option. आपला एक पहिला आणि शेवटचा पर्याय म्हणून देवाला निवडणं It's not just a religious ritual, म्हणजे एक धार्मिक प्रथा नाहीये फक्त, but it's a strategic life move. पण आपण योजनापूर्ण रीतीनं जीवनात घेतलेलं ते वळण आहे. And here, आणि इथे King David says, दावीद राजा म्हणतो, Lord, प्रभू you are everything to me. तू माझं सर्वस्व आहेस. You are everything I have. माझ्याकडे तूच आहेस, तूच माझं सर्वस्व आहेस. And you are everything that I need. आणि मला तूच गरजेचा आहेस. You take care of my life. तू माझ्या जीवनाला सांभाळ. You keep my future तू safe. माझं भविष्य सांभाळून ठेव. What more do I want? अजून मला काय पाहिजे? तू मला सांभाळ, माझं भविष्य सुरक्षित ठेव, मला फार झालं. David is talking about his total security. आणि दावीद त्याच्या संपूर्ण संरक्षणाविषयी न बोलत आहे. When God is your choice, परमेश्वर जेव्हा तुमची निवड असते, your future is never a gamble. त्याला तुमचं भविष्य कधी जुगार बनत नाही. Amen. खात्री असते तो जुगाराचा खेळ नाहीये. In the ancient world, अनादी काळात an inheritance was your entire future. जे काही आपल्याला वतनात मिळणार आहे तेच आपलं संपूर्ण भविष्य असायचं. It is your land, it is your food. आणि वतनामध्ये तुमचे जे कोणी पूर्वज आई बाप जे काही सोडून जातील, जमीन म्हणा किंवा जमिनीतली शेती म्हणा, जे काही असेल, And all your family's safety. आणि तुमच्या परिवारचं सगळं संरक्षण त्याच्यावरच असायचं की माझे आई बाप माझ्यासाठी काय सोडून जात आहेत. And that is called inheritance. त्याला वतन म्हणतात की माझ्या बापाने माझ्यासाठी सोडलेला हा वारसा आहे. It was like a survival kit. आणि हे असं आहे की मी जगण्यासाठी मला दिलेला उपाय, माझ्या बापाने माझ्यासाठी सोडलेली इस्टेट किंवा वारसा. Praise God. देवाला धन्यवाद. And with God you don't just survive, आणि देवासोबत आपण केवळ जगतो एवढं नाही, you are sustained. तर आपल्याला तो पाठिंबा देऊन पुरवठा करतो. So get into the inheritance of God. तो आपला पाठीराखा बनतो. तो तुम्ही सर्वजण देवाच्या वतनात, देवाच्या पुरवठ्यात या. Make God your lot. देवाला आपला भाग बनवा, वाटा बनवा. Make God your inheritance. देवाला तुमचं वतन वारसा बनवा. And see how the blessings flow in your life. आणि मग आशीर्वाद कसे तुमच्या जीवनात वाहतात ते तुम्ही पहा. Praise God. देवाला धन्यवाद. It's not just a bit of extra cash, आणि केवळ आपल्याकडे थोडंसं जास्त कॅश पैसे असायला हवेत असा हा प्रकार नाही. a little bit of money in your bank आणि account. थोडंसं आपल्या बँकेमध्ये पैसा असावा असं नव्हे. No, it means owning the ground. याचा अर्थ असा लागतो की ती जमीनच माझ्या मालकीची The आहे. ground that you stand on is yours. ज्या जमिनीवर तुम्ही उभे आहात ती जमीन तुमच्या मालकीची आहे असं. The soil that grew is your dinner. आणि त्या मातीतनं जो उपज पैदा होत आहे तो उपज तुमचं जेवण आहे. And it's your safe place. आणि तुमचं सुरक्षित स्थान आहे. A safe place for your children to sleep. तुमच्या मुलांसाठी ती सुरक्षित जागा आहे जिथं तुमच्या मुलाबाळांनी झोपावं. And if you lost your inheritance, आणि तुमचं वतन किंवा वारसा समजा गेला, you lost your life security blanket. तर तुमच्या आयुष्यभराचं जे काही संरक्षण असतं ते निघून जातं. And that's why म्हणून the safest inheritance is God. सगळ्यात चांगलं आणि सुरक्षित वतन म्हणजे देवाला आपला वाटा बनवा. Because कारण nothing will be less for you. बाकी मग तुम्हाला काही कमी पडणार नाही. Your cup will run over. तुमचा पेला भरभरून वाहील. His mercy and goodness shall follow you all the days of your life. त्याची दया आणि चांगुलपण आयुष्यभर तुमच्या मागे चालेल. देवाला आपला वाटा बनवा, देवाला आपलं वतन बनवा. Because कारण in the world,
जगात sometimes inheritance does not fall in our lap. कधी कधी आपलं वतन आपल्या हातात पडत नाही, आपल्याला जे मिळायला हवं ते आपल्या हातात पडत नाही. If our parents don't have anything, what kind of inheritance you will have? कारण समजा आपल्या आईबापांकडे काही नाहीच आहे, तर ते तुमच्यासाठी काय सोडून जाणार, कारण त्यांच्याकडेच काही नाहीये. But पण when you make God your inheritance, जेव्हा तुम्ही देवाला आपलं वतन बनवता, आपला You will- वाटा बनवता, you will have full supply. त्याला तुम्हाला संपूर्ण पुरवठा होईल. Otherwise, नाहीतर everything you depended on would suddenly be gone. ज्या सगळ्यावर तुम्ही अवलंबून राहिलेला होता ते सगळं अचानक निघून जाईल. Because कारण without God, देवाशिवाय life feels uncertain. आयुष्य अनिश्चित आहे बेटा. देवाशिवाय आयुष्याचं काही खरं नाही बरं का. But with God, पण जर देव सोबत असेल you stand तर firm. आपण खंबीर उभे राहतो की जे होईल ते माझा देव बघून घेईल. You stand on holy ground. आपण पवित्र भूमीवर उभे राहतो. You stand on a rock आपण खडकावर उभे राहतो. that does not shake. जो खडक कधी हलत नाही, पवित्र भूमी कधी हलत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Lord, you are all I have. परमेश्वरा तूच माझं सर्वस्व आहे. You give me what I need. देव बाप्पा मला जे गरजेचं आहे ते तू मला दे. And you are giving me what I need. आणि मला जे गरजेचं आहे ते तू मला देत आहेस. तू माझा वाटा आहेस देव बाप्पा. And you are always keeping me safe. आणि तू नेहमी मला सुरक्षित ठेवत आहे. And that's what David is saying. असं दावीद राजा बोलतोय. He's saying, I don't want anything of this earth. दावीद म्हणतो या जगातल्या पृथ्वीवरचं मला काही नको. If I have God, माझ्याकडे जर देव आहे I have everything. तर माझ्याकडे सगळं काही आहे. Praise God. मैंने प्रभु पाया है, मैंने दुनिया पाली बेटा. Bible says बायबल म्हणतं in Lamentations 3 verse 24, विलाप गीत 3 अध्याय 24 वचन, the Lord is everything to me. परमेश्वर माझं सर्वस्व आहे. So I will trust on मी Him. परमेश्वरावरच विश्वास ठेवणार. So true joy is not the absence of trouble. तर खरा आनंद म्हणजे आपल्या जीवनात त्रास नसणे किंवा समस्या नसणे असं नव्हे. It is the presence of God. आपल्या जीवनात देवाचा सहवास असणे हा खरा आनंद आहे. त्रासात सुद्धा समस्येत सुद्धा देव आपल्या सोबत असला पाहिजे, तो खरा आनंद आहे. In this world you will have tribulation. बघा हे जग आहे, या जगामध्ये आपल्याला त्रास तर होणारच आहे. But be of good cheer. पण तरी तुम्ही आनंदाने धीराने राहा. God is with you. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When your confidence is anchored in the Almighty God, असा तुमचा विश्वास जेव्हा सर्व सामर्थ्यवान देवामध्ये तुम्ही मुळावाल, you possess a contentment that the world can never satisfy. मग अशी तृप्तता आणि समाधान तुम्हाला मिळून जाईल जे जगातनं तुम्हाला कधीच मिळणार The नाही. world will never understand. जगाला कळणार सुद्धा नाहीये हे सगळं. And it can never take it away. आणि जग तुमच्याकडनं हे सगळं काढून सुद्धा घेऊ शकत नाही. Praise God. आमेन. So let us stop hunting in the world. तर आपण जगामध्ये शोधणं आता बंद करूया. Stop hunting for temporary highs. तात्पुरतं आपल्याला जे काही सुख देतं त्या गोष्टी आता जगात नको शोधायला. Let the worldly people run after these things. जगी लोकांना त्या तात्पुरत्या गोष्टींच्या मागे धावू दे. Let them chase after fame, money, name, जगातल्या लोकांना लवलौकिक प्रसिद्धी या सगळ्याच्या मागे धावू दे. or the approval of strangers. किंवा परक्या लोकांकडनं मला सुद्धा काहीतरी मला नाव मिळालं पाहिजे, त्यांनी पण मला मानलं पाहिजे, हा जो काही प्रकार असतो, उन्होंने भी मुझे इज्जत देनी चाहिए ना, हे सगळं Just leave it. सोडून टाका. काही नको. देवानी दिली खूप झाली. Because कोणाकडनं काही नको. when, देवानी दिली खूप झाली. when God is with you, देव जेव्हा आपल्या सोबत असतो your cup will run over. तेव्हा तुमचा पेला भरभरून वाहील. Your cup is already overflowing. तुमचा पेला भरभरून ऑलरेडी वाहतोय. And God will give you only that will satisfy you. आणि देव तुम्हाला असंच देणार आहे की ज्यातनं तुम्हाला समाधान मिळणार आहे. The world will give you excess, जग तुम्हाला जास्तीचं देईल, but there is nothing good in it. पण त्याच्यात चांगलं काही निघणार नाहीये. But when God gives, पण देव जेव्हा देतो He gives only the right things that will satisfy you. त्या देव बरोबर त्या गोष्टीच तुम्हाला देईल ज्यातनं तुम्हाला समाधान मिळेल Praise God. आणि रात्रीची शांत झोप लागेल. And when your heart is full of God, आणि ज्याला तुमचं हृदय देवाने पूर्ण भरलेलं असेल ना, then you are not like a beggar looking for scraps of happiness. मग काही तुम्ही भिकाऱ्यासारखे नसणार आहात की जो भिकारी कण शोधतोय आनंदाचे आणि सुखाचे. No, you are the child of the living God. तुम्ही जिवंत देवाचं संतान होता हो. You are living in an inheritance of peace, आणि शांतीच्या वतनात तुम्ही जगायला लागता. inheritance of joy, आनंदाच्या वतनात तुम्ही जगायला लागता. inheritance of abundant supply. एक विपुल पुरवठ्यामध्ये तुम्ही जगायला लागता. Even when you lose your job, आणि जरी तुमची नोकरी गेली you are not sad तरी सुद्धा तुम्ही दुःखी होत नाही, because you know कारण तुम्हाला ठाऊक असतं God has something better getting ready for me. ही नोकरी जरी माझी गेली तरी देवाकडे माझ्यासाठी दुसरं काहीतरी चांगलं असणार आहे आणि देव माझ्यासाठी ते तयार करत आहे. आणि म्हणून हे गेलेलं आहे
पण आता नवीन लवकरच पदरी पडणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And people are shocked. आणि मग लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. And they say, लोक म्हणतात, what kind of people are you? तुम्ही लोक अशी कशी लोक आहे? You have lost your job, तुमची नोकरी गेली आहे, yet you are happy. तरी पण तुम्ही आनंदी आहे. And then you point up. आणि मग तुम्ही वर इशारा And you करता say, आणि म्हणता, my God is strong. माझा देव बलवान My आहे, Father is strong. माझा बाप दांडगा आहे, Praise God. माझं माहेर फार श्रीमंत आहे. David chose the presence of God more than anything else. दाविदाने देवाचा सहवास आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त निवडला की मला कोणी नको, मला काही नको, कोणी देव देता का देव. See. आणि दाविदाला तो देव मिळाला. And he was always close to God. आणि दावीद नेहमी त्या देवाच्या जवळच राहिला की आता काही नको. And think of your Wi-Fi router. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये वायफाय लावता, त्याचं राउटर असतं, त्याचा विचार करा. When the signal is weak, समजा सिग्नल थोडा कमकुवत आहे, what you do? तुम्ही काय करता? You keep walking around the house तुम्ही घरामध्ये फोन घेऊन चालता, and you're holding the phone high in the air, असा फोन वरती करून घरात तुम्ही सगळीकडे चालता. desperately hunting for one little bar of connection. कारण व्याकुलतेनं तुम्हाला ते वायफाय स्ट्रॉंगपणे हवं असतं की माझा नेट चालला पाहिजे. So you can at least finish watching that video. तर त्या नेटवर्क साठी तुम्ही अख्ख्या घरात फोन घेऊन फिरता की का मला तो व्हिडिओ बघून संपूर्ण करायचा. Where the network is तर strong. माझ्या घरामध्ये नेटवर्क कुठे चांगलं येत आहे तिथं मी माझा फोन घेऊन फिरतोय आणि जिथं लागेल व्हिडिओ चालू होईल तिथंच मी बसीन. But पण when you're sitting right next to the router, जेव्हा तुम्ही राउटरच्या शेजारीच बसलात तो the डबा, connection is instant. तर तिथे तर लगेचच आपल्याला नेटवर्क लागतं. It is very powerful, very close to the router. राउटरच्या जवळच बसलो तर कनेक्शन सॉलिड लागतं आपल्याला, नेटवर्क सॉलिड येतं एकदम. You know, most people spend their lives hunting for a signal. जास्तीत जास्त माणसं आपलं आयुष्य या सिग्नल साठी, या सिग्नलच्या शोधात वाया घालवतात. They are hunting for the signal in the whole world. अख्ख्या जगामध्ये काही माणसं सिग्नल शोधतात की कुठून मला मिळेल, कुठून Where मला I will मिळेल, get a connection. मला कुठून हे नेटवर्क मिळेल, मला कुठून आशीर्वाद मिळतील, मला कुठून हे मिळेल, मला कुठून ते मिळेल, मला कुठून ते मिळेल, असं शोधत बसले जगातले लोक. Looking for one bar of joy, आणि एक आनंदाचा कण मला कुठून मिळेल, मला कुठून a मिळेल, bar of peace, a कुठून bar मला of happiness. शांतीचा एक कण मिळेल, खुशीचा एक कण मिळेल, कुठून माझं नेटवर्क चांगलं लागेल. But when you sit close to God, पण जेव्हा तुम्ही देवाच्या अगदी जवळ बसाल, it's like sitting very close to your router. हे तुम्ही तुमच्या राउटरच्या अगदी जवळ बसल्यासारखं होतं. Praise God. देवाला धन्यवाद. Because कारण my God is like the great router of the whole माझा universe. देव आहे संपूर्ण जगाचं एक सगळ्यात मोठं राउटर. त्याचं नेटवर्क कधी कमकुवत होतच नाही. The connection is 100%. आणि देवाकडचं कनेक्शन 100%. देव म्हटला मी तुझ्या सोबत आहे म्हणजे आहे, शंका नाही आणि घ्यायची नाही. And the data of His grace is unlimited. आणि त्याच्या कृपेचा डेटा अमर्यादित आहे, म्हणजे जेवढी कृपा पाहिजे तेवढी मी तुला देईन. Praise God. असं Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 5:17, 2 शमूएल 5 अध्याय 17 वचन, after David became the king, दावीद राजा झाल्यावर the Philistines attacked him in full force. बलिष्ठांनी त्याच्यावरती संपूर्ण शक्तीने हल्ला केला. And so instead of rushing out with his own plan, मग त्यावेळेला त्याची स्वतःची योजना राबवायच्या ऐवजी what did David do? दाविदाने काय केलं? He knelt down दाविदाने गुडघेच टेकले and he inquired of the Lord, आणि देवाची चौकशी केली की देवबाप्पा मी काय करू, मला सांग. what should I do? काय करू, परिस्थिती अशी झाली आहे, मॅटर सगळा बिघडलाय, You मला are सांग. my present help in times of trouble. माझ्या संकट समयी तू माझी तात्कालिक मदत आहेस, मॅटर सगळा बिघडलेला आहे, तू सांग मी काय करू. God told him to attack the Philistines directly, आणि देवाने त्याला सांगितलं की तू थेट त्या बलिष्ठांवरती हल्ला बोल, and I shall be with you. मी तुझ्या सोबत राहीन, तू सुद्धा थेट त्या बलिष्ठांवर हल्ला बोल करून टाक. And David won such a decisive victory आणि दाविदाला असा प्रचंड विजय मिळाला that he named that place Baal Perazim, की त्या जागेला दाविदाने बाल पेराझिम असं नाव दिलं, which means ज्याचा अर्थ होतो the Lord who busts through. जो परमेश्वरचा स्फोटासारखा विजय द्यायला येतो तो. Praise God. Amen. My God busts through. माझा देव ना असा स्फोट करून येतो, Amen. शांततेत त्या स्फोट करून येतो. So soon after, तर लगेचच the Philistines again attacked for a second time. त्याच्यानंतर बलिष्ठांनी दुसऱ्यांदा दाविदावर हल्ला केला. Now David didn't assume the same plan would work this time. आता दाविदांनी काही तर्क नाही लावला की यावेळेला सुद्धा आता तीच योजना मी राबवतो जी मला पूर्वी देवाने सांगितली. No, he again knelt down, त्याने परत गुडघे टेकले, again prayed to God. परत देवाला प्रार्थना केली. And so this time God gave him a very specific, unusual strategy. आणि यावेळेला देवाने त्याला एक विशिष्ट पण असाधारण योजना दिली. God said,
देव त्याला म्हणाला, this time या वेळेला you are not going to attack them straight, तू त्यांच्यावरती थेट जाऊन हल्ला करायचा नाही, but you are told to wait. तर देवाने त्याला सांगितलं तू वाट पहा, Just wait वाट पहा. till you hear the sound of marching in the tops of the mulberry trees. आणि मलबरी झाडामध्ये जोपर्यंत तुला, तुतारीच्या झाडामध्ये जोपर्यंत तुला थप 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 असं सैन्य येण्याचा आवाज येत नाही, You don't move. तोपर्यंत हलू नको, इथंच थांब. David obeyed this strange instruction. आणि दाविदाने देवाने दिलेली विचित्र सूचना पाळली. And when God sees आणि जेव्हा देव पाहतो you are obedient, की तुम्ही आज्ञा पालनात आहात, you are prayerful, प्रार्थनापूर्वक रीतीनं तुम्ही सगळं करत आहात, that you trust God, की तुमचा देवावर विश्वास आहे, God goes before you. मग देव तुमच्या अगोदर जातो. And that's what God did. आणि देवाने तसंच केलं. God went before him देव दाविदाच्या अगोदर गेला and defeated the आणि enemy. देवाने जाऊन शत्रूला हरवलं. आमेन. Whenever you allow God to take over, जेव्हा केव्हा तुम्ही देवाला परवानगी द्याल की देव बाप्पा तू ताबा घे, He gives you success. देव तुम्हाला यश देतो. So in all your troubles, तर तुम्ही लोक तुमच्या सर्व त्रासांमध्ये simple things you need to do. साध्या गोष्टी करायच्या असतात, काही भारी कामं नाहीयेत. Just kneel down केवळ गुडघे टेकायचे and say, Lord, आणि म्हणायचं, प्रभू I am in this trouble. मॅटर बिघडलाय, त्रास आलाय, Please help me. प्लीज मला मदत कर. And He is sure to help you. देव नक्की तुम्हाला मदत करणार. तो त्याच्या नावाला खरा आहे, तो त्याच्या शब्दाला खरा आहे. Once it so happened, एकदा असं झालं, David heard दाविदाने ऐकलं that his son Absalom was out to take away his throne. त्याचा स्वतःचा मुलगा बरं का अब्शालोम नावाचा त्याच्या विरोधात जात होता की दावीद मरायच्या अगोदर मला सिंहासन पाहिजे. What did David do? मग दाविदाने काय केलं? He didn't go and fight with his son. तो जाऊन काय आपल्या मुलाविरोधामध्ये लढायला लागला नाही. He didn't argue with his son. त्याने आपल्या पोटच्या मुलाशी काही वाद घातला नाही. Again David knelt down. परत दाविदाने गुडघे टेकले, नो भांडण. He sought God. त्याने देवाला शोधलं, नो भांडण, नो हाणामारी. In the midst of your bad news, you need to kneel down and seek God. तुम्ही ना तुमच्या वाईट बातमीमध्ये गुडघे टेकून जरा देवाला प्रार्थना करा. And David kept on trusting God. आणि दाविदाने अशा रीतीनं जे येईल त्यामध्ये देवावरती विश्वास कायम ठेवला. And every time God was helping आणि him. दर वेळेला देव त्याला मदत करत होता. Once a messenger came to him. एकदा एक निरोप्या दाविदाकडे आला The Philistines are coming. आणि म्हणाला की फलिष्टी लोक परत येत आहेत. Another one came. अजून आला, The crops are failing. आपली सगळी पिकं गेली. Another one comes. अजून एक आला, Your son Absalom is over. म्हणाला Out to take तुमचा away your throne. तुमचा मुलगा अब्शालोम तुमचं सिंहासन बळकावायला मागतोय. Another comes. अजून एक आला, Saul is out to destroy you. अहो शाऊल राजाला तुम्हाला ठार मारायचंय. Another one comes. अजून एक आला, Ahithophel is conspiring against you. अहितोफेल तुमच्या विरोधामध्ये सगळी काहीतरी कुयोजना करतोय. Another one comes. अजून एक आला, Shimei is ready to stone you. शिवी तुम्हाला दगड मारायला तयार झाला. दावीद महाराज, See, David looks at all these mess. दावीद या सगळ्या गोंधळाकडे बघतो He sighs आणि उसासा सोडतो and leans back आणि असा टेकतो and kneels down आणि गुडघे टेकतो, and looks to God देवाकडे पाहतो and then to the messengers आणि मग त्या निरोप्यांकडे पाहतो and he tells them, आणि त्यांना म्हणतो, actually I am retired from worrying. खरं म्हटलं तर मी काळजी करण्यापासून आता निवृत्त झालोय. मी काळजीची रिटायरमेंट घेतली आहे. मी काळजी करत नाही आता. कळतंय का? I took retirement from worrying मी काळजीची निवृत्ती घेतलेली आहे. मी काळजीपासून रिटायरमेंट घेतलेली आहे. आता मी काळजी करत नाही. because I handed the keys to the Almighty God this morning. कारण की आज सकाळीच महान देवाकडे मी सर्व चाव्या देऊन टाकल्यात. माझं आयुष्य तू सांभाळ. And so if these people want the lot, they have to talk to my God. तर या लोकांना माझ्याकडनं वतन वगैरे हवं असेल, काही हवं असेल, तर या लोकांना माझ्या देवाशी बोलावं लागेल. क्योंकि मेरा बॉस वो है. He is in the sky. तो आकाशात आहे. Whatever you want, you talk to him. तुम्हा लोकांना माझ्या विरोधामध्ये प्रॉब्लेम आहे. मी तुम्हा लोकांना एवढा खटकतोय, तुम्हाला माझ्याकडनं असं असं हवंय. एक काम करा, मी माझ्या मालकीचा राहिलो नाही, मी विकलेला आहे. माझ्या देवाशी बोला. Praise God. I am going to go and take a nap now. आता मी जाऊन झोपणार आहे. मी काळजी करत नाही. मी काळजीपासून निवृत्त आहे. Because he said म्हणाला तो in Psalm 4 verse 8, स्तोत्र 4 त्यातलं 8वं वचन, I will take my rest on my bed in peace. मी विसाव्यानं माझ्या गादीवरती आडवा पडून आराम करणार आहे. Because you only, Lord, keep me safe. कारण प्रभू तूच मला सारखं सुरक्षित ठेवत असतोस, तर मी काही काळजी करत नाही. मला माहितीये तू आहेस. Even for his sleep, he was taking God's help. अगदी रात्रीच्या झोपेसाठी सुद्धा तो देवाची मदत घ्यायचा की देव बाप्पा तू मला झोप दे. Praise God. वा हालेलुया, देवाला धन्यवाद. For everything, म्हणजे काय म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा, प्रत्येक गोष्टीसाठी seek God. गोष्टीमध्ये देवाला प्रार्थना करा. गोष्टीमध्ये गुडघे टेका. Amen. कारण देव हा लागतोच, हलक्यात घेऊन चालणार नाही.
It's like if you are owning a vintage luxury हे car, असं आहे ना की एखादी जुनी विंटेज पण अगदी लक्झरी गाडी तुमच्याकडे आहे, but you are not worried about it पण तुम्हाला त्याची काही काळजी नाहीये, because कारण you also have the world's best mechanic living in your garage. जगातला सगळ्यात बेस्ट असा मेकॅनिक पण तुमच्या गॅरेज मध्ये राहिला आहे, म्हणून तुम्हाला काळजी So नाहीये. every time you hit a pothole तर ज्या दर वेळेला तुमची गाडी समजा कुठल्या खड्ड्यात गेली or you bang on something else, का तुमची गाडी कुठे आपटली, काही झालं, you don't panic. तुम्ही काही गोंधळत नाही. Why? का? The mechanic is sitting in your car. मेकॅनिक गाडीतच असतो You don't even open the hood. आणि तुम्ही बॉनेट पण उघडत नाही, You just Hood tap पण उघडत नाही. you just tap the dashboard तुम्ही डॅशबोर्डला असंच करता and you say, आणि म्हणता I hope मला माझी आशा आहे, you mechanic, you saw what's happened to my माझी आशा car. आहे की मेकॅनिक तू पाहिलं असशील हे काय झालंय. The mechanic says, तर मेकॅनिक माणूस म्हणतो yes sir, I saw it all येस येस सर, बघितलं मी काय झालंय and I've already fixed it. आणि मी दुरुस्त केलेलं आहे सर. While you were driving only, I fixed it up. तुम्ही ड्रायव्हिंग करत असतानाच मी ते फिक्स केले, दुरुस्त झालेलं आहे. That's what happens when God is with you. असं देव आपल्या बाजूने असला की होतं, आपली He गाडी keeps कधी on बिघडत नाही. fixing your life. देवा आपलं आयुष्य सारखं दुरुस्त करत राहतो. आयुष्य नावाचा आपला गाडा कधी बिघडत नाही, बिघडला तरी देव लगेच तो दुरुस्त करतो आणि आपला गाडा कधी थांबत नाही. म्हणजे देव हा लागतोच. So most people are stressed out trying to fix their own engines. पण अनेक लोक काय दडपणाखाली येतात, असले टेन्शन मध्ये असतात ना, कारण की स्वतःचं इंजिन स्वतःच दुरुस्त करायला मागतात, जे होणं नाही. While you are enjoying the ride, तुम्ही लोक आनंद तर घेताय त्या राईडचा, say, because you have a mechanic with you. तुम्ही तर आनंद घेता का? ज्याच्याकडे मेकॅनिक आहे तो त्या ड्रायव्हिंगचा आनंद घेतो, पण ज्याच्याकडे नाहीये त्याला सगळं टेन्शन असतं की माझं इंजिन बिघडलं, आता मी हे कसं दुरुस्त करायचं. So David didn't wait until he was broke or defeated to call on God. तर दावीद ना असं शेवटपर्यंत वाट नाही पाहायचा की सगळं लुटून जाऊ दे, सगळं अगदी नाश पाहू दे, त्याच्यानंतर मी देवाला प्रार्थना करेन, असं दावीदाने कधी केलं नाही. Sometimes people do that. पण लोक कधी कधी असं करतात They wait until the last doctor said you are going to die in 2 days. आणि लोक अगदी गावातल्या प्रत्येक डॉक्टरांकडे जातात आणि गावातला शेवटचा डॉक्टर म्हटला ना की तुम्ही दोन दिवसात मरणार आहात, की मग त्यांना देव आठवतो. नाही पण एवढं उशीर कशाला? पहिल्यांदाच आठवला असता तर बरं झालं They नसतं will का? wait till the last rupee in their pocket is gone. म्हणजे खिशातला शेवटचा पैसा, शेवटची दमडी संपेपर्यंत देवाची आठवण करणार नाहीत And then they will come walking then to church. आणि मग चर्चला चालत चालत येणार, Because I don't have that 1 rupee कारण की now. आता 1 रुपया पण राहिला नाही. पण मी म्हणतो इथपर्यंत वाट पाहिजेच कशाला? नाव डुबणे तक बैठ मग, नाव डोलायला लागली ना की तेव्हाच प्रभू गाठायचा. David declared that God is his portion दाविदाने always. दाविदाने घोषणा केली, देव माझा कायमचा वाटा आहे. Amen. मी म्हणते ना, मी इस्टेटीत देव सोडणार आहे, कुणाला हवा तर या. We learn that we should stop treating God as a backup plan. आपण यातनं काय शिकून घेतो की आपण देवाला एक बॅकअप योजना किंवा स्टेपनी म्हणून वापरायचं नाही. Yes, don't use God as a spare tire. देवाला स्टेपनी म्हणून वापरायचं नाही बरं का, की पंक्चर झाल्यावर ते टायर काढून वापरू. तो देव आहे, त्याला नेहमी वापरायचा. When you make God your first choice, देवाला जेव्हा तुम्ही आपली पहिली निवड कराल, you are not just looking for a blessing. तेव्हा आपण केवळ आशीर्वादांकडे नजर ठेवून आहोत असं नाही. You are looking for the blesser. आपण जो आशीर्वाद देतो त्या दात्याकडे नजर लावून असतो, Praise God. की तू मेरा कुछ भला कर तो मेरा कुछ भला होए. The worldly people look at the hands of God. पण जगिक लोक देवाच्या हाताकडेच बघतात. We look at the face of God. आपण देवाच्या तोंडाकडे बघणारे लोक आहे. And God loves those who look to his face. आणि देवाला असे लोक आवडतात की जे देवाच्या मुखाकडे पहिलं बघतात. Praise God. आमेन. God's guidance turns confusion into victory. देवाचं मार्गदर्शन आपल्या सगळ्या गोंधळाला विजयात बदलतं. So rest in God. तर देवात विसावा घ्या, He is already ahead of your कारण problems. देव तुझ्या समस्यांच्या सगळ्या पुढे गेलेला आहे. And so when God is your first move, आणि देव जेव्हा तुझी पहिली हालचाल असते, victory becomes your outcome. त्या विजय तुझा परिणाम, तुलाच विजय मिळणार. आमेन. Amen. हालेलुया. So don't rush into battles. तर घाईघाईने युद्ध करायला जाऊ नका, एक तर आपल्याला ते जमत नाही. Ask God before you take even one single step. आणि एकही पाऊल उचलण्या अगोदर देवाला विचारा, हे करू का? Say, एकही पाऊल उचलण्या अगोदर. because God doesn't just guide you. कारण देव आपल्याला फक्त मार्गदर्शन करतो असं नाही. When you talk to him, he goes before you. आपण देवाशी बोललो की देव आपल्या आधी जातो He settles all the problems for आणि you. सगळ्या समस्या तुझ्यासाठी दुरुस्त करून ठेवतो, सेटल करून टाकतो. And while you arrive there you are only celebrating. आणि मग तू तिथे पोहोचेपर्यंत
तू पोचला की तू सगळा नुसता आनंदोत्सव करतो की माझं तर सगळं सुधरवूनच God has done टाकलं, it. देवाने सगळं सुधरवूनच टाकलं. And so when trouble multiplies, तर त्रास जेव्हा बहुगुणित होतात let your trust also multiply even more. तेव्हा तुझा विश्वास पण देवावरचा अजून जास्त बहुगुणित कर ना. बेदुने 4 आले तर 4 चोक 16चा विश्वास ठेव. Praise God. बेदुने 4 त्रास आले तर बे 8 किती होतात 16 तेवढा विश्वास ठेव. So hand over your worries to God, म्हणायचा प्रयत्न असा आहे बेटा, सगळ्या काळज्या देवाला देऊन टाका, and then you can have rest. म्हणजे कसं आपल्याला आराम मिळेल. If you don't hand over anything to God, you will be restless. आपण जर देवाला आपलं काही दिलंच नाही तर आपल्यालाच अशांती वाटणार, आपणच बेचैन होणार ना. See, God never sleeps on your situation. देव कधी तुझ्या परिस्थितीवरती झोपणार नाहीये. No, नाही, नाही. He will work on it. अरे तो देव आहे, तुझ्या परिस्थितीवर तो काम करेल. And if God has the keys to your life, आणि देवाकडे जर तुझ्या जीवनाच्या चाव्या आहेत nothing can be stolen without His permission. तर तुझ्या आयुष्यातलं काहीही देवाच्या परवानगीशिवाय चोरलं जाणार नाही. Give your house also into His hand. तुझं घर पण त्याच्याच हातात दे. Give the keys also into His hand. तुझ्या घराच्या चाव्या पण देवाच्या हातात दे. God will protect your देव house. तुझं घर सुखरूप सुरक्षित ठेवेल. Give your children also into God's hand. तुमच्या मुलाबाळांना पण देवाच्या हातात द्या आणि मोकळे व्हा. God will take care of. देव सांभाळेल तुमच्या मुलांना आणि मुलींना. Say they are not mine anymore. म्हणायचं ही मुलं मुली माझी नाहीच आहेत. They are yours, oh God. देव बाप्पा ही मुलं तू दिली, तू दिलेली तुला परत केली. मुलं म्हणजे देवा घरची फुलं ना, तुला परत दिली. You take care of them. तू माझ्या मुलांना सांभाळ. I will not worry. मी नाही काय टेन्शन घेत. Praise God. हल घेणार नाही. Stop trying to fix everything. सगळं काही स्वतः दुरुस्त करायचा हा जो तुमचा प्रयत्न आहे ना, तो बंद करा. Because you will be shattered. कारण जमणार नाहीये. बर्बाद व्हाल, विखरून जाल. You will be 30 and you will look like 60. 30शीत आल्यावर 60ीत गेल्यासारखे दिसाल. नको ना. Because you are trying to play God. कारण तुम्ही देव देव खेळतात. अरे देवाला सिरियसली घे. देव देव काय खेळतो. You don't become God of your situation. तू कशाला तुझ्या परिस्थितीचा देव बनतो. You cannot. नाही बनू शकत. देव तो आहे. देवाला देव राहू दे. Because God is already working behind the scenes. कारण देव चित्रामागे काम तर करत आहे ऑलरेडी. Have faith in God. जरा देवावर विश्वास ठेव. Faith means relaxing while God is fighting for आणि you. विश्वास ठेव म्हणजे देव तुझ्यासाठी लढत असताना तू आराम करायचा. चिंता 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 नाही करायची. Let God handle the battles while you enjoy His peace. आणि देवाच्या शांतीचा तू आनंद घेत असताना देवाला तुझी युद्ध सगळी लढू दे. I want to enjoy my peace. मला तर माझ्या शांतीचा आनंद उपभोगायचा बाबा. Let God fight for me. देवाला माझ्यासाठी लढू दे. Because the Bible says कारण बायबल म्हणतं the battle belongs to God. युद्ध देवाच्या मालकीचं आहे. युद्ध देवाच्या मालकीचं आहे लिहिलेलं आहे ना. मग आपली पण सगळी युद्ध त्याच्या हातात सोडायची आणि आपण त्याच्यात आनंद करायचा. You have to know what the Bible says. तुम्हाला कळलं पाहिजे हे जे बायबल आम्ही म्हणतो त्या बायबल मध्ये काय लिहिलंय. Read it every day. थोडस रोज वाचा हे You will बायबल. have strength. म्हणजे तुम्हाला ताकद You will मिळेल, have power. सामर्थ्य मिळेल. You will know what God is saying. कळेल तुम्हाला की देव काय बोलतोय. When God is your portion, आणि देव असा जेव्हा तुमचा वाटा बनेल you will ना, never be at a loss. कधीही तुमचं काही नुकसान होणार नाही. 100% गॅरंटी आणि विसार आम्ही आहे. नुकसान होणारच नाही. Imagine David looking at a treasure chest बघा दाविदाने समजा आपल्या खजिन्याकडे पाहिलं असेल, which is filled with gold, ज्या त्याच्या खजिन्यामध्ये सगळं सोनं भरभरलंय. and then looks at the prayer closet, आणि मग त्याने त्याचा प्रार्थनेचा क्लोजेट पाहिला असेल. and the court advisor is saying, आणि त्याचा तो दरबारातला मसलतगार म्हणत असेल, King, राजा महाराजा take the gold. महाराज तुम्ही सोनं घ्या ना. It will pay all your bills. हे सोनं घ्या. या सोन्यातनं तुमची सगळी थकबाकी निघून जाईल. You know what David will do? दावीद काय करेल. He will push the gold aside तो सोन्याला बाजूला सारेल and he will say, आणि म्हणेल the gold is nice, सोनं चांगलं आहे but it does not talk back with me. पण सोनं माझ्याशी परत बोलत नाही. When I am lonely, जेव्हा मी एकटा असतो this gold will not comfort me. हे सोनं मला आधार आणि सांत्वन देत नाही. It will not hold me when I am tired. आणि मी दमल्यानंतर सोनं मला धरणार नाहीये. So I will take the creator of the gold. तर या सोन्याला निर्माण करणारा निर्माण करता मी घेतो. Because if I have him, I will have the gold also. कारण सोन्याला निर्माण करणारा निर्माण करता जर घेतला तर तोही माझा आणि सोनही माझं. Praise God. सोपं आहे ना. हिशोब सोपे ठेवा. गोंधळ नका घालू सगळा. If I have the artist, समजा माझ्याकडे कोणी आर्टिस्ट कलाकार आहे, I never have to worry about the painting. तर मला पेंटिंगची काही काळजी करायची गरज नाही ना, की रंगकाम माझं कसं होणार. रंगकाम माझ्याकडे कलाकार आहे.
If you have the painter at home, you will not be worried about painting. तुमच्या घरामध्ये जर चांगला कोणीतरी रंगकाम करणारा किंवा कलाकार कोणी असेल, कला करणारा, तर तुम्हाला टेन्शन येणारच नाही की माझ्या घराचं पेंटिंग कोण करील, कसं करील, होईल का नीट. If you have a rich God, तुमचा देव जर धनवान आहे, why will you be worried about riches? कशाला तुम्ही धनसंपत्तीचं टेन्शन घेताय. If you have a God of peace, जर शांतीचा देव तुझा देव आहे, why will you be worried who will give me peace? मला शांती कोण देणार याचं कशाला टेन्शन घेतो. शांतीचा देव तुझा देव आहे म्हणजे शांती तुझी झाली की. If you have God as a healer, आणि देव जर तुझा आरोग्यदाता म्हणून आहे, why will you wander all over the world to get healing? कशाला अख्ख्या दुनियेमध्ये तू भटकायचं आरोग्य मिळवायला, जेव्हा देव तुझा When आरोग्यदाता the आहे. healer is at home, आरोग्यदाता तुझ्या घरातच आहे, मग दुनियेत भटकायचं कशाला आरोग्य मिळवायला. त्याला सांगा. and that's why David said म्हणून दावीद म्हणाला in Psalm 73 verse 25, स्तोत्र 73 त्यातलं 25वं वचन, who do I have in heaven but you? स्वर्गात माझं कोण आहे पण तू आहेस. I desire nothing on earth but you. मला पृथ्वीवरती काहीच नको आहे पण तू हवा आहेस. Say. And so this is how David never lost a single battle. अशा पद्धतीनं दावीद आयुष्यामध्ये एकही युद्ध हरला नाही. God took care of him. देवाने त्याला असंच सांभाळलं ना He became one of the greatest kings history had ever seen. की इतिहासाने कधी बघितला नाही एवढा महान राजा झाला तो इस्रायल देशाचा. Praise God. देवाला धन्यवाद. Our own mind, आपलं स्वतःचं मन, our own logic, आपलं लॉजिक, आपले तर्क, नाही पण असं केल्याने तसं होईल, they are तसं all केल्याने limited. ते सगळं मर्यादित आहे. अरे किती विचार करशील, ते डोकं फुटेल एके दिवशी. But God's wisdom, पण देवाचं ज्ञान it is perfect. परिपूर्ण आहे. It is perfect. दे ना देवाच्या हातात. How आणि हो many मोकळा. books will you read? You tell किती me. पुस्तकं वाचणार आहे, किती इन्व्हेस्टिगेशन करशील I सांग mean, मला. there are millions of books in the world. किती चौकशा करणार आहे, किती रिसर्च, अरे किती रिसर्च, किती पुस्तकं You वाचणार. are living for only 100 years. तुझं आयुष्य एक तर जेमतेम 100 वर्षाचं. And you will require eternity to read all these books. अनंत काळचं जीवन लागेल ही सगळी पुस्तकं वाचून, रिसर्च करून सगळ्यावरती प्रभुत्व घ्यायला. Look to God who knows all this library. देवाकडे बघून टाक. देवाला ही सगळी पुस्तकं तोंडपाठ आहेत. He knows everything about this earth. देवाला या पृथ्वीविषयी सगळं माहिती आहे. सगळं का निर्माणच त्यांनी केली आहे. Praise God. मॅन्युफॅक्चरर तो आहे. And so when we stop trying to figure it all out, अशा रीतीनं जर आपण सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये मध्ये पडायचं सोडलं ना, God makes our path straight. देव आपला मार्ग सरळ करतो. Praise God. आपण नाही करायचं, ते देवाला देऊन टाका. Think about your phone charger. बघा तुमच्या फोनचा चार्जर असतो ना, You can have the most expensive smartphone in the world. आणि कदाचित तुमचा फोन अख्ख्या जगातला महाग असा स्मार्टफोन असेल, But if it is not plugged to that power point, पण पॉवर पॉइंटला तुम्ही जर चार्जिंग साठी तो लावला नाही, it's just a shiny looking brick. तर तो सेलफोन म्हणजे काय आहे, एक चमकणारी वीट दिसल्यासारखी दिसते. ती कुणाची काळी, कुणाची पांढरी. And so David learned to stay plugged into the source all the पण time. दाविदाने शिकून घेतलं की माझा चार्जर देवामध्ये नेहमी लागलेला पाहिजे, म्हणजे जीवन कसं व्यवस्थित चालतं. See? बॅटऱ्या बंद होत नाही आयुष्याच्या. And so he didn't care about how much battery he had left, तर त्याने कधी हा विचार केला नाही की माझ्या आयुष्यात आता किती बॅटरी बाकी आहे. because कारण he was always connected to the power outlet. तो नेहमी देवाच्या चार्जरला कनेक्टेडच असायचा. Say, हे याला नेहमी संपर्कात, stay connected. देवाच्या संपर्कात राहा. And so when David says, you maintain my lot, आणि दावीद जेव्हा असं म्हणतो की तूच माझा वाटा सांभाळतो, he is admitting he isn't the one in control. दावीद कबूल करतोय की माझा कशावरही ताबा नाहीये. ताबा तुझ्याकडे, माझं कशावर नियंत्रण नाही. नियंत्रण तुझ्याकडे. बॉस मी नाही, बॉस तू आहे. And so he is very happy about it. आणि दावीद खुश राहतो. He मग is very happy about it. एकदम खुश की मेरे को तो ना दुनिया का से- कुछ टेंशन ही नाहीये. We don't have to be the CEO of our own life. कशाला आपल्या स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार बनून सीईओ वगैरे व्हायला जाऊ नका, जमणार नाही. We can be a branch manager हा, ब्रांच मॅनेजर होऊ शकतो. while God handles the corporate headquarters. आणि देव आपलं कॉर्पोरेट हेडक्वार्टर सांभाळेल. बाकी तुम्ही ब्रांच मॅनेजर राहायचं तर राहा. आयुष्य तुझ्या मालकीचं नाही, त्याच्या हातात सोडून दे. Because this will remove the crushing weight of what if I fail. असं सगळं केलं ना तर काय होईल, तुझ्या हृदयावरती हा जो दबाव आहे ना, नाही पण मी अपयशी झालो तर, हे जे घाम फुटतो ना हाताला, नाही पण मला जर मी नापास झालो तर, नाही पण मला अपयश आलं तर, See? So let him be the CEO of your life. तो दबाव येणारच नाही. देवाला तुमच्या आयुष्याचा सीईओ बनवा, Amen. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. Because कारण God will do the maintenance. देव मेंटेनन्स करेल सगळा दुरुस्तीचा.
Bible says, बायबल म्हणतं when God created Adam and Eve, देवाने जेव्हा जगातला पहिला पुरुष आदाम आणि पहिली स्त्री हव्वा यांना निर्माण केलं, He gave them the greatest inheritance imaginable. देवाने कल्पने पलीकडे त्यांना वाटा दिला होता. वाटा What was the inheritance He gave? काय वाटा दिला देवाने त्या दोघांना? His own presence. स्वतःचा सहवास दिला की चलो मैं ही आपके साथ रहूंगा. God said, I am your portion. ते म्हटलं मी तुझा वाटा आहे, I am your daily cup. मी तुझा दररोजचा पेला आहे, I am your Lord. मी तुझा वाटा आहे, मी तुझा भाग आहे. So they didn't have to hunt for happiness. तर त्यांना आनंद शोधायला लागायचा नाही, They didn't have to hunt for food त्यांना अन्नासाठी शोधणं करायला लागायचं नाही, because they were living in the sunshine of His glory. कारण की देवाच्या वैभवाच्या उन्हात नाहून निघत होते ते. See, the lot was maintained by God. वाटा त्यांचा देवाने सांभाळला. But then, मग unfortunately, they sinned against God. दुर्भाग्य त्या दोघांनी देवाविरुद्धच पाप केलंय. They lost their portion. मग त्यांचा वाटा गेला. And all this for a moment of pride. आणि एक क्षण बरं का, एक क्षण गर्वाचा, अभिमान, स्वाभिमान, See? गर्व, घमेंड, त्या एका क्षणात, गर्वाच्या एका क्षणात सगळं लुटलं. But God didn't leave them in the dark. पण तरी देवाने त्यांना अंधारात सोडलं नाही. माझा देव चांगला बरं का. He sent Jesus on this earth. देवाने येशूने जगात पाठवलं Jesus took the sins of the whole world. आणि येशूंनी संपूर्ण जगाचं पाप, फक्त आदामाचं नाही, संपूर्ण मानवजातीचं पाप Even your स्वतः sins. घेतलं. तुझंही पाप घेतलं ते. And died on the cross. माझंही घेतलं पाप आणि वधस्तंभावर मरण पावले. Even your sins He took. तुझंही पाप देवाने उचललंय. You don't need to climb the mountains or cut your hair. आता तुम्ही काही केस कापायचे किंवा कुठेतरी मोठ्या यात्रा करायच्या, डोंगर चढायचे, असं काही करायची You गरज don't नाही. need to whip yourself. काही स्वतःला फटके मारायचे वगैरे करायची गरज He नाही. took all your sins देवाने येशू ख्रिस्तांवर तुझं सगळं पाप देऊन टाकलं. and died on the cross of Calvary. आणि येशू स्वतः पहा काल्वरीच्या वधस्तंभावर तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपल्यासाठी मेले. And on the third day He rose again मेल्यानंतर येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत to झाले. show you तुला दाखवायला that your sins are gone. तुझं पाप गेलेलं आहे, आता तुझ्यात पाप नाही. Bible says बायबल म्हणतं in Mark chapter 10, मागचा 10वा अध्याय, a blind man एक अंधा माणूस, whose name was Bartimaeus, बार्तिमेय त्याचं नाव, he was seated by the road रस्त्याच्या कडेला बसलेला and he was wearing a tattered clothes, आणि फाटके कपडे घातले. आता भिकारीच तो फाटकेच कपडे घातले, completely blind. एकदम अंधा, काही दिसत नाही. He didn't know what to do. त्याला कळेना काय करायचं. People were tossing small pennies in his cup, आणि लोक त्याच्या कटोऱ्यामध्ये थोडीशी भीक फेकायचे. रोख, कोणी 10 पैसे, 8 आणे, 4 आणे. and suddenly अचानक he hears that Jesus is passing by त्याच्या कानावर बातमी येते की या रस्त्यावर आज येशू जातात. and he is shouting out. मग हा असा ओरडायला लागतो आंधळा. Say, his voice is heard everywhere. त्याचा आवाज सगळ्यांना ऐकू येतो की हा अंधा किती जोरात ओरडतोय. Jesus, येशू, son of David, जोरात ओरडला तो. येशू, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करून जा. Suddenly a religious leader says, आणि अचानक तिथे एक धार्मिक पुढारी होता, कोणीतरी, तो आला silent, आणि म्हणाला त्याला, गप्प बस. you are embarrassing the portion of Israel. अरे किती जोरात ओरडतोय असा, तू इस्रायलच्या वाट्याला असं लज्जित करतोयस. You know, the world and sometimes even religious traditions, कसं होतं ना, कधी कधी जग आणि सगळ्या धार्मिक प्रथा, रूढी ज्या असतात ना, they will always shut your mouth. त्या नेहमी आपलं तोंड बंदच ठेवतात. They will always try to hand you a cup filled with just enough to survive. आणि तुम्हाला एवढाच पेला भरून देतात की ज्याच्यामध्ये तुझं जेमतेम चालणार आहे. Say, they will म्हणजे only पुरून- toss a coin in your cup. हा, एखादं 4 आणे 8 आणे तुला देणार, तुला पुरून उरेल एवढं काही कधी देणार They नाही. will never give you enough. तुला पुरून उरेल एवढं तर कधीच देणार नाही, पुरेल एवढंही देणार नाही. तर पेला अर्धा भरलेला 4 आणे 8 आणे असा देतील. They will not want you to thrive. आणि त्यांची इच्छा कधी होणारच नाही की तू भरभराटीला यावं, Yes. कधीच नाही. They want to label your struggle as your permanent lot in life. आणि त्यांना ना तुझ्या संघर्षांना असं नाव द्यायचं असतं की आयुष्यामध्ये हाच याचा वाटा आहे आणि याचे संघर्ष चालूच राहणार, ह्याच्यातच तो जन्माला आला, ह्याच्यातच तो मरणार. Yes. And they say, be quiet. आणि मग लोक म्हणतात, आता काय करायचं, तुझं आयुष्यच असं आहे, गप्प We have बस. given you a coin, be quiet. आम्ही तुला टाकले ना 8 आणे, गप्प बस. And sit in that corner. बस त्या कोपऱ्यात. Be a beggar all your life. आयुष्यभर भिकारी राहा, Be a blind man all your life. आयुष्यभर अंधा राहा. But then, मग when you discover Psalm 16 verse 5, जेव्हा तुम्हाला स्तोत्र 16:5 कळतं, you realize तुम्हाला कळतं that your true inheritance isn't that copper coin स्तोत्र 16:5 वाचल्यावर तुम्हाला कळतं की माझं खरं वतन ते नाणं नाहीये, that is thrown by some person who has pity on you, ते 4 आणे 8 आणे माझं वतन नाही की जे दया आलेल्या माणसाने मला टाकलंय. but it is the creator of the universe. सृष्टीचा निर्माण करता माझं वतन आहे, He is my inheritance. तो माझा वारसा आहे.
And then, मग? once you know this truth, एकदा का हे सत्य कळलं, you stop hunting for charity. मग आपण लोकांच्या दान धर्मावर जगायला मागत नाही. Why? का? Because you found the main source. कारण तुम्हाला मेन उगमच सापडलाय. आता नको कोणाचा दान धर्म. So Bartimaeus said, बार्तिमेय म्हणाला, I don't want the lot of the world. मला जगाकडनं काही नकोय, I want to receive the inheritance from Jesus. मला येशूंकडनं वाटा हवाय, मला येशूंकडनं हवाय, मला जगाकडनं काही नकोय. सर मी तुम्हाला काही मागतच नाहीये, माझं काम येशूंकडे आहे. Praise God. I want to trade the lot of a beggar to the lot of the king. मला हा भिकाऱ्याचा वाटा देऊन टाकायचा आहे आणि येशू राजाचा वाटा मला देईल तो मला घ्यायचा आहे. Imagine Bartimaeus sitting on that dusty road of कल्पना करा, Jericho. त्या यरिओ नावाच्या शहराच्या धुळीनं भरलेल्या रस्त्याच्या कडेला हा बार्तिमेय आंधळा भिकारी A बसला. religious leader walks by, आणि एक धार्मिक पुढारी तिथे आला drops a tiny bent coin in his tin, आणि एक 4 आणि 8 आणे काहीतरी त्याने टाकले त्याच्या कटोऱ्यात. and he says, म्हणाला, there you go, Bartimaeus. घे बार्तिमेय, चल That's your lot. सुखी रे, यही तेरा वाटा आहे. Be thankful for the copper आभार मान, तुला मी नाणं टाकलं. and stay quiet आणि शांत बस, while the holy man is passing by. कारण हा पवित्र पुरुष आज इथून जाणार आहे. गप्प बस, आरडाओरडा करू नको Don't expect more. आणि फार काही अपेक्षा ठेवू नको बर का. But Bartimaeus feels पण बार्तिमेयला वाटतं that this coin is thin and cheap. हे नाणं किती पातळ आणि स्वस्त ह्यांनी टाकलंय. Let me tell you, मला सांगू द्या, don't settle for what keeps you small. ज्या गोष्टीतनं तुम्ही लहानच राहता त्या गोष्टीत राहूच नका. When God has something greater, ज्या देव तुला काहीतरी महान द्यायला मागतोय, look to God. देवाकडे बघ ना. लहानात राहतो कशाला, त्याला तुला द्यायचंय महान. अरे घुस ना त्याच्यात एकदाचा. And so Bartimaeus starts shouting, तर बार्तिमेय ओरडायला लागतो. and the leaders say, लीडर धार्मिक पुढारी म्हणतात, take your coin and be happy. ए बाबा तुझी भीक घातली ना तुला, आता आनंदी राहा, ओरडू नको. Bartimaeus said, I don't want this lot. बार्तिमेय म्हटला, मला आज हे नकोय. He throws away the coin त्याने फेकून दिलं ते 4 and आणि he 8 says, आणे. keep your coin, आणि बार्तिमेय त्यांना म्हणतो, ठेवा तुमच्याकडेच. बोला, because this coin will keep me in the dirt all my life. कारण तुमच्या 8 आणे आयुष्यभर मला दारिद्र्यातच ठेवणार आणि असंच ठेवणार आहे घाणीत. But if I meet the Savior, पण जर तारणाऱ्याला आज भेटलो if his eyes fall on me, आणि त्याचे डोळे जर माझ्यावर पडले, he will give me blessing after तो blessing, आशीर्वादामागे आशीर्वाद मला देईल. मला माहित आहे, because he holds my future. कारण माझं भविष्य त्याच्या हातात आहे, मला कळलंय. See, when you value Jesus कसं असतं, येशूंची जर आपण किंमत आणि कदर करायला शिकलो ना, more than comfort, सौख्य नको मला येशू पाहिजेत अशी येशूंची जर किंमत आणि कदर करायला शिकलात ना, your life begins to change. जीवन बदलायला लागेल बेटा. जीवनातल्या संकल्पना, अँगल, व्ह्यूज सगळे बदलतील. So break free from anything that tries to silence your faith. तर जे काही तुझ्या विश्वासाला शांत करायला मागताय ना, त्या सगळ्या बंधनातनं बाहेर पड. Say, I'm trading this beggar's lot for a blessed life from Jesus. आणि म्हणायचं, आज या भिकाऱ्याचा कटोरा मी देऊन टाकणार आणि येशूंकडनं आशीर्वादित जीवन मी घेणार. Praise God. आज हा व्यवहार करायला मी चाललेलो आहे. And so when you get fed up with the crumbs of the world, आणि जगाच्या तुकड्यांवर जगायला जेव्हा तुम्ही कंटाळाल, you are finally ready for the feast of the kingdom. सरते शेवटी मग देवाच्या राज्यातील मेजवानीसाठी तुम्ही तयार व्हाल. Praise की God. आता या जगातल्या तुकड्यांचा मला वीट आलेला आहे, मला देवाच्या राज्यातली मेजवानी द्या. So Jesus stops येशू थांबतात and calls him over. आणि येशू त्याला बोलवतात. Let me tell you, एक सांगतो, holy dissatisfaction is the doorway to divine transformation. पवित्र असमाधान एका दैवी रूपांतराचा प्रवेशद्वार आहे. Praise God. आमेन. Bartimaeus throws off the beggar's cloak आणि बार्तिमेयनं काय केलं, त्याचा तो झगा होता ना भीक मागायचा, तो काढला. because it is tattered, it is smelly. फाटका झगा घातला होता, मळलेला होता, दुर्गंधी होती, ते त्यांनी काढलं आणि फेकलं. He runs to Jesus. आणि जे धावला ना येशूंकडे, कारण येशू म्हटले त्याला बोलवा. See, when you drop your old identity, असं आपण आपली जुनी ओळख काढून फेकून दिली ना, then you can meet Jesus. मग आपल्याला येशूंना भेटता येतं. भीक मागायचे झगे काढा आणि फेका आणि येशूंना मागायला सुरुवात करा. आयुष्य पुढे उज्ज्वल आहे. So Jesus asks him, what do you want? मग येशूंनी त्याला विचारलं, बाबा काय पाहिजे? Bartimaeus does not hesitate. बाबा अजिबात डगमगत नाही येशूंना सांगायला. He says, म्हणाला, I want to see the sunshine. मला सूर्यप्रकाश बघायचा आहे, मला डोळे पाहिजे. तो Jesus smiles येशू हसतात and he snaps his finger आणि असं करतात, and says, granted. म्हणतात दिलं. Dila.
दिलं, मान्य आहे, दे दिया. Come on, Sanctioned. enjoy the view of your new Lord. चल डोळे घे आणि आनंद कर जे काही दृश्य तुला दिसतंय त्यात. Bartimaeus saw. बार्तिमेयला दिसायला लागलं. दिसणारच ना, देव स्वतः त्याला दृष्टी देतोय. Clear faith will bring clear miracle. कसा असतं? स्पष्ट विश्वास, क्लिअर विश्वास, स्पष्ट चमत्कार, क्लिअर चमत्कार आणतात. पण विश्वासातच जर डाग असतील ना, तर मग ते चमत्कार सुद्धा धड येत नाही. And so when Bartimaeus' eyes popped open, बार्तिमेयचे डोळे जेव्हा उघडले, the first face he saw wasn't his landlord or his creditors or his enemies पहिला or चेहरा, friends. पहिला चेहरा त्याने कुणाचा पाहावा? त्याचा मालक, घर मालक का कोण त्याचा शत्रू? असं कोणी नाही. Nor the people who threw coins. का ज्यांनी त्याला आठाणे टाकले ते नाही. He said, म्हणाला, now I will only behold Jesus आता first. तर पहिला चेहरा येशूच. And so when you see Jesus first, तर येशूंना जेव्हा तुम्ही दर सकाळी उठून पहिलं पाहाल, everything else loses control over your life. सगळ्या गोष्टींचा ताबा तुमच्या जीवनावरनं निघून जातो. उठल्या उठल्या ताबा त्याच्या हातात द्यायचा की देवप्पा नवीन दिवसासाठी धन्यवाद, आज तू चालव. And so when you see Jesus first, येशूंना पहिलं असं सकाळी सकाळी पाहिलं the people who once looked like your providers, की एकेकाळी जी माणसं तुम्हाला तुमचा पाठी राखा किंवा दाता अशी वाटायची, the coin throwers, तुम्हाला भीक टाकणारी लोक जी तुम्हाला वाटायची की बाबा ह्यांच्या भिकेवरच मी जगलो, suddenly they look very small. अचानक ती सगळी एकदम लहान दिसायला लागतात. Amen. कारण महान देव जीवनात आलेला आहे. You realize कळायला लागतं that you don't need their pity anymore की मला या लोकांची कीव आता नकोय. because I have my father's portion. मला माझ्या बापाचा वाटा मिळालाय, आता मला यांची कीव नको. मला कोणी म्हणू नका बिचारी बिचारी बिचारी. मी नाही बिचारी, माझा बाप माझ्या बरोबर आहे. Praise God. मी नाही बिचारी, देव आहे माझ्या सोबत. And so Bartimaeus moves from begging in the dust to standing in dignity. म्हणजे मग काय होतं बार्तिमेयचं? त्या धुळीमध्ये भीक मागायच्या ऐवजी आता प्रतिष्ठेनं उभा राहतो. From surviving on coins to living in the purpose of God. लोकांच्या भिकेवर जगणारा देवाच्या संकल्पात जगायला लागला. Praise God. देवाला धन्यवाद. See, God doesn't just upgrade your situation. पहा, देव तुमची परिस्थिती फक्त बदलतो असं नाही, He upgrades your identity. देव तुझी ओळख पण जरा वाढवतो, अपग्रेड करतो. Just imagine, कल्पना करा, the next day he is going for the interview. समजा दुसऱ्या दिवशी मग बार्तिमेय इंटरव्ह्यूला गेला असेल One religious leader spots him. आणि एका धार्मिक पुढाऱ्याने परत त्याला पाहिलं असेल. Hey Bartimaeus, अरे बार्तिमेय, what you're doing here? काय करतोयस? Okay, here's your coin. हा, हे चल आठाणे, Be a good boy चांगला राहा and get back to your spot. आणि चल जा तुझ्या त्या जागेवर भीक मागायला. What are you doing here? इथं काय करतो? Go sit there and beg. जा, चल तुझी जागा कुठे आहे ती धरायची आणि बसायचं. Bartimaeus will look at that coin, बार्तिमेय त्या आठाण्याकडे बघेल then think of Jesus, आणि मग येशूंचा विचार करेल, who just remade his DNA. ज्या येशूंनी नुकताच त्याचा डीएनए सगळा नवीन केला आणि डोळे दिले. And he would say, आणि म्हणेल, laugh and say, हसून म्हणेल, you would love to see me begging all my life, isn't it? तुमचं काय सर, तुम्हाला तर मी आयुष्यभर भीक मागितलेलाच आवडणार आहे. But पण sorry sir, सॉरी बर का, माफ करा, I have God's lot now. माफ करा, देवाचा वाटा मिळाला मला. तुम्ही अख्खेच्या अख्खे मला क्लिअर दिसताय. You can keep your copper for the next beggar तुम्ही ते आठाणे ठेवा, कोणी पुढचा भिकारी सापडला तर द्या. till he finds Jesus like me. त्या पुढच्या भिकाऱ्याला येशू माझ्यासारखे सापडेपर्यंत त्याला द्या. I am no more a project. माझं कल्याण झालं, मी आता तुमचा प्रोजेक्ट नाहीये, I am a partner मी भागीदार आहे with God. देवाचा. I am going to get a job, मला नोकरी मिळणार आहे, buy a house, मी एक घर घेणार आहे, get married, लग्न करणार आहे, and maybe, मी सेटल डाऊन होणार आहे. and maybe आणि कदाचित I'll be the one dropping coins in your plate next Sabbath. पुढच्या शब्दात दिवशी मी तुम्हाला आठाणे तुमच्या कटोऱ्यात टाकीन. देव महान आहे बेटा, केव्हा खेळ बदलेल. यू नेवर नो, टेबल्स विल चेंज एनी टाइम. Because when God is on your side, कारण देव जेव्हा तुमच्या बाजूने असतो, things can change overnight. गोष्टी अशा बदलतात एका रात्रीत. अशा देव आहे तो, त्याला किती वेळ लागतोय? विश्वास ठेवा. For 5 years, 5 वर्ष there was this lady who was living in dismal sorrow. एक बाई होती, दुःखात राहत होती फार. The world told her, जग तिला म्हणालं, this is your permanent lot, बस आता तुझं हे असंच असणार आहे कायमचं. because she had a chronic spinal condition. कारण तिला पाठीच्या कण्याचा काहीतरी आजार होता. And so she was
settled in one small room, मग एका छोट्याशा खोलीत ती होती राहत. and that room was full of bottles and medicines. त्या खोलीमध्ये सगळी औषधाच्या गोळ्या, औषधाच्या बाटल्या She had spent her small savings आणि काही तिची जी काही बचत होती ती तिने खर्च केली. all on specialists सगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाऊन, who gave her nothing, ज्यांनी तिला दिलं तर काही नाही, but पण it was like a beggar's coin. भिकाऱ्याचं नाणं, भिकाऱ्याला टाकलेल्या आठण्यासारखी अवस्था तिची केली. The husband had a land in the village. तिचा नवरा होता, गावाकडे त्याची काही जमीन होती. Finally, he had to sell that land also शेवटी बिचाऱ्याला ती जमीन विकावी लागली. to get more money on a medicine. तिच्या औषधांसाठी लागणारा जो जास्तीचा पैसा आहे ते सगळं भागवायला. But she found no relief. पण तिला काही बरं वाटे ना. Somebody brought her for a meeting, कोणी भल्या माणसाने तिला आपल्या सभेला आणलं and she was hunting for a miracle. आणि ती चमत्काराच्या शोधातच होती की कोणीतरी मला चमत्कार द्या आता. And she said, म्हणाली, I brought my relative with me मी माझ्या एका नातेवाईकाला बरोबर आणलं who kept on talking to me. जो माझ्याशी बोलतच होता. Don't get your hopes up. अरे फार काय आशा ठेवू नको बर का. Your family has always had this bad days. तुझ्या फॅमिलीमध्ये, तुझ्या परिवारामध्ये नेहमीच असं वाईट सगळं होत राहतं. Your family members had this back pain all their lives. तुझ्या फॅमिलीतले काही लोक आहेतच ना, तुझ्या अख्ख्या खानदानामध्ये बघ हे पाठीचे आजार आहेतच कोणाला ना It's कोणाला. just your lot in life. तर आता आयुष्यामध्ये तुझं असंच होणार आहे, कारण तुझ्या वडिलांना होतं, वॉट एव्हर, तुझ्या बहिणीला होतं, तर तुला पण होणारच So आहे. take your painkiller and be quiet. तर आता ते वेदना शमतील असे काहीतरी गोळ्या पेन किलरच्या खान गप बस. But while I started preaching, असं ते नातेवाईक तिला बोलत होते, पण जसा मी माझा उपदेश सुरू केला, her faith was lifted up. तिचा विश्वास वाढला. And she said, Lord, आणि ती म्हणाली, प्रभू I'm fed up of living on charity. मी कंटाळली असं दान धर्मावर जगायला. I want to live a respectful life. मला एक आदरपूर्ण जीवन जगायचं आहे. Please heal me. प्लीज मला बरं कर ना. And suddenly, अचानक the atmosphere changed. ती म्हणते वातावरण बदललं. And she felt a warmth going in her body. तिला जाणवलं की तिच्या अंगातनं एक ऊब जात आहे Something was going at the base of her neck आणि तिच्या मानेच्या तळाला असं काहीतरी निघून गेलं and flowed down her spine. आणि तिच्या त्या कण्यापर्यंत काहीतरी असं वाहिल्यासारखं झालं तिला. And she felt strength in her spine. आणि तिला असं जाणवलं की माझ्या कण्याला ताकद आली. And she could stand and sit. आणि मग तिला उभं राहायला जमलं, बसायला जमलं. And she told her relative, आणि ती तिच्या त्या नातेवाईकाला म्हणाली, I'm healed. मी बरी झालीये. And she started jumping. आणि ती उड्या मारायला लागली. Her relative said, तर तिचा नातेवाईक म्हटला, be careful. अरे सांभाळून, You have a hurt. तुला लागलंय ना, तुझं दुखतंय ना तिथं मणक्याला, Don't do that. नको उडी मारू. Because what I will answer your family at तुझ्या home. फॅमिलीला घरी जाऊन मी काय सांगणार आणि काय झालं तर. She said, I'm healed. ती म्हटली, मी बरी झालीये, मला दुखतच नाहीये आता. See, faith always rises the moment you shift your focus from the reports कसं असतं, रिपोर्ट वरून डोळे काढले ना की and आपला fix it on विश्वास, Jesus. रिपोर्ट वरून डोळे काढले आणि येशूंवर डोळे लावले की विश्वास आपोआप वाढतो. रिपोर्ट कडे काय 24 तास डोळे लावून बघताय, प्रभूकडे बघा. See, God is not your last option. प्रभू तुझा शेवटचा पर्याय नाहीये बरं का. He is your best option. देव तुझा उत्तम पर्याय आहे. He is your best portion. देव तुझा उत्तम वाटा आहे. प्रयत्नांती परमेश्वर करू नका, परमेश्वर पहिलंच करून टाका. So, say, your past does not control your future. तर तुझ्या भूतकाळाचा तुझ्या भविष्यावर काही ताबा नाही. God controls your future. देवाच्या हातामध्ये सगळा ताबा आहे Don't भविष्याचा. borrow your fears from others. बाकीच्या लोकांकडनं भीती उधार घेऊन येऊ नको. Stand on your own faith like this lady. तुझ्या स्वतःच्या विश्वासावर उभा राहा किंवा उभी राहा, जसं ही बाई उभी राहिली. लोकांकडनं भीती उधार आणू नको. Because what God touches, कारण देव ज्याला स्पर्श करतो He restores completely. त्याला देव सगळं पुनर्वसित करून देतो. And healing will always flow when you look to Jesus. आणि येशूंकडे जर तुम्ही पाहिलं तर आरोग्य घडणारच घडणार. The moment you look at your condition, you will become miserable. पण तुझ्या अवस्थेकडे बघत राहिला तर तुझी अवस्था अजून बिघडणार. And so have faith. विश्वास ठेवा Faith in God. देवावर, Faith in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. Faith is not a feeling. विश्वास म्हणजे असं भावना नव्हे, It's a decision that you विश्वास. will trust God. एक निर्णय की माझा देवावर विश्वास आहे, मी ढळणारच नाही आता. Because when my Jesus moves, माझे येशू जर आले ना, pain has to leave. वेदना गेलीच पाहिजे. अरे In the येशू name आले. of Jesus. येशूंच्या नावात आमेन. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Your time
where God will meet your needs, जिथे देव तुमच्या गरजा भागवणार अशी तुमची वेळ आहे. where God will not deny. जिथे देव तुम्हाला नाकारणार नाही. He will fulfill your heart's desires. देव तुमच्या हृदयाची इच्छा पूर्ण करणार. So don't give up. म्हणून हार मानू नका. Today may be your miracle day. आज कदाचित तुमच्या चमत्काराचा दिवस असेल. Maybe today is your day to smile. कदाचित आज तुमचा हसण्याचा दिवस असेल. Maybe tonight God will answer your आज prayers. रात्री कदाचित देव तुझ्या प्रार्थनेला उत्तर देईल. With God anything is possible. देवासोबत काहीही शक्य आहे. Just become more friendly with God थोडं देवाशी जास्त मैत्री करा. and see what happens. बघा काय होतं. Are you ready? तयार आहात? Are you ready to meet God? तयार आहात का देवाला भेटायला? Are you ready to come close to God? तयार आहात का देवाच्या जवळ यायला? Then you have to pray. मग प्रार्थना करावी लागेल. God is not interested in what offerings you will give. देव काही ह्याच्यामध्ये उत्सुकता किंवा इंटरेस्ट ठेवत नाही की तू काय दानार्पण देणार, काय ऑफरिंग देणार, Whether you will give a flower or a coconut or whatever. काय तुम्हाला काय चढवणार आहे, फुलं देणार आहे, नारळ देणार आहे, काय देणार आहेस. No, he says, my child, give me your heart. देव म्हणतो माझ्या मुला तुझं हृदय मला दे, बाकी सगळं तुझं तुला ठेव. Only give me your heart, he फक्त says. तुझं हृदय मला दे म्हणतो देव. Are you ready to give your heart? तुमचं हृदय देवाला द्यायला तयार आहात Then he का? will touch you tonight. मग देव आज रात्री तुम्हाला स्पर्श करेल You will see his power आणि tonight. तुम्हाला आज रात्री देवाचं सामर्थ्य दिसेल. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven तयार असाल तरच एक हात वर करा and one hand place on your body आणि दुसरा हात तुमच्या शरीरावर जिथे आजार आहे तिथे ठेवा and cry out to Jesus. आणि डोळे बंद रडून देवाचा धावा Say, करा. my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरोधात पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I am in a miserable condition. माझी परिस्थिती फार वाईट I आहे. have no peace. मला शांती नाही, I have no joy. आनंद नाही. I need you tonight. मला आज रात्री तुझी गरज I आहे. need your help मला tonight. तुझ्या मदतीची आज रात्री Come गरज on, आहे. cry out to him. चला सर्वांनी देवाचा असा धावा You करा. have to touch me. तू मला आज स्पर्श कर दे बाप्पा. I believe in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत Come आहे. into my heart. माझ्या हृदयामध्ये ये. Change my life. माझं जीवन बदल. Bless me. मला आशीर्वाद दे. Heal me. मला आरोग्य दे. Deliver me. मला सुटका दे. See, Jesus is coming. बघा येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. It is going. ते जात आहे. It's going. ते जात आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Jesus is moving in your midst. येशू तुमच्यामध्ये फिरतायत. He is touching you right now. येशू तुम्हाला आता स्पर्श His करतायत. power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं His आहे. power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं Touch आहे. her. Touch her. येस. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येस. In the name of Jesus. Be healed. Be Touch her healed. by the power. Touch her by your power. Heal her. संपूर्ण completely in आरोग्य the दे name दे of बाप्पा. Jesus. In the येशूंच्या name of नावात. Jesus. In the येशूंच्या name of नावात. Jesus. येशूंच्या A नावात. miracle should happen in Jesus' चमत्कार name. घडव दे A बाप्पा. miracle should happen in येशूंच्या Jesus' name. नावात Let this चमत्कार घडव. infirmity go in Jesus' ही name. व्याधी काढून टाक Be येशूंच्या नावात. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी हो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Every sickness, प्रत्येक आजार leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. Leave in Jesus' name. सोड Leave in येशूंच्या Jesus' नावात. name. सोड Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात Be बरे व्हा. healed in the name of Jesus. येशूंच्या नावात Touch, बरे व्हा. touch, स्पर्श touch, कर प्रभू. touch, स्पर्श touch her by कर your प्रभू. power. स्पर्श Touch कर. her by your power. Yes. Heal. Yes, it is happening. आरोग्य It is happening. घडतंय. In the name of Jesus. येशूंच्या नावात Receive घडतंय. the healing. आपलं आरोग्य स्वीकारा. Receive the healing. आपलं आरोग्य स्वीकारा. Receive the healing. आपलं आरोग्य स्वीकारा. Receive the healing. आपलं आरोग्य स्वीकारा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Be free. मोकळी हो. In the name of Jesus. येशूंच्या नावात. All sickness, सगळे आजार leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Every headache, डोकेदुखी I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. Every body pain, अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. Swelling in the body, अंगावर आलेली सूज leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Stomach problem, पोटातले आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Heart problem, हृदयाचे आजार be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Master, प्रभू touch them right त्यांना now. स्पर्श कर आता. Problem in the liver, लिव्हरचे आजार Lord Jesus, प्रभू येशू touch them त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. People who have stone in the त्या kidney, लोकांच्या किडनीमध्ये खडे झाले. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा.
women suffering with the issue of blood ज्या बायकांना सारखा रक्तस्राव होतोय, be healed in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये बऱ्या व्हा. He is touching you right now. आता येशू तुला स्पर्श करताय. Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा आणि करा. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Man cannot do anything for मनुष्य you. नाही करू शकत तुमच्यासाठी Only काही. God can do it for फक्त you. देवच करू शकतो. Call upon Him. देवाचा धावा करा. He will change your ते situation. तुमची परिस्थिती बदलेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thyroid problem. थायरॉइडचा आजार, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर Heal them of आणि their त्यांना thyroid problem. आरोग्य दे थायरॉइडच्या आजारातून. People suffering with piles. त्या लोकांना मूळ व्याधाचा आजार आहे. Piles problem. मूळ व्याधाचा Lord आजार. Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श And कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Heal them of their piles त्यांचा problem. मूळ व्याधाचा आजार बरा कर In the name of Jesus. येशूंच्या नावात. Frozen shoulders. खांद्याला त्रास, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात खांद्याचा त्रास जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the kneecap. गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Diabetes. मधुमेह, Blood pressure. रक्तदाब That is killing you. जो तुम्हाला ठार मारतोय, Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात ते सगळं जाऊ दे. Just place your hand on your chest केवळ आपल्या छातीवर आपला हात ठेवा and claim healing for your body. आणि स्वतःच्या शरीरासाठी स्वतः आरोग्य मागा. Say, I claim healing in Jesus' name. म्हणा, मी आरोग्य मागत आहे येशूंच्या I नावात. claim healing in Jesus' name. येशूंच्या नावात मी आरोग्य मागत A आहे. warmth will go in you. एक ऊब तुमच्या अंगात जाईल. A heat will go in you. एक काहीतरी अग्नी गेल्यासारखं And वाटेल. suddenly the power of God will touch you. गरम वाटेल, गरम, आणि देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श And करेल you shall be healed in Jesus' आणि name. येशूंच्या नावात तुम्ही बरे व्हाल. Cancer. कॅन्सर, Lord, प्रभू. there are people suffering with cancer. काही लोक इथे आले ज्यांना कॅन्सर Touch आहे, them. त्यांना स्पर्श कर. Touch them. त्यांना स्पर्श कर. Heal them, त्यांना Lord. आरोग्य दे In Jesus' name. येशूंच्या नावात. Somebody here with a very weak body. एक माणूस इथे आलाय, त्याचं शरीर फार अशक्त You आहे. feel so weak. त्या माणसाला इतका अशक्त You वाटतंय, can't even stand. त्या माणसाला उभं सुद्धा राहता The येत Lord नाही. Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करतात. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Let strength flow in your body. शक्ती तुझ्या शरीरात वाहू दे In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, प्रभू, touch the blind. अंधांना स्पर्श कर. You gave sight to the तू blind. अंधांना नजर दिली ना, Give them sight, Lord. या अंधांना सुद्धा नजर दे. Open their eyes. त्यांचे डोळे उघड दे Heal बाप्पा. their cataract. त्यांचा कॅट्रॅक्ट मोतीबिंदू बरा कर In Jesus' name. येशूंच्या नावात. Those who cannot hear, ज्या लोकांना ऐकू येत नाही, touch their ears त्यांच्या कानांना स्पर्श and कर let them hear in आणि Jesus' त्यांना name. व्यवस्थित ऐकता येऊ दे येशूंच्या नावात. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत Lord नाही, Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and let them walk. आणि त्यांना चालायला येऊ दे. And now you double. आता सैताना, I command you in Jesus' name. तुला मी आज्ञा करतो येशूंच्या नावात, Leave the people सोड in या Jesus' लोकांना येशूंच्या नावात. name. Leave you double in the name of सोड Jesus. सैताना येशूंच्या नावात. See, the devil is going. सैतान चालला. See, the devil is going. बघा, सैतान निघून चालला. Every witchcraft power, चेटूक करणी, every demonic power, सैतानी शक्त्या, every divination, तंत्र मंत्र विद्या, leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. सोड, Leave you devil in Jesus. सोड सैताना येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. See, the witchcraft power is breaking. बघा, चेटूक करणी तुटायला लागलं. It's breaking now. सगळं तुटायला लागलं. It's आता. breaking now. आताच्या आता तुटत आहे. You have to say it now. तुम्ही बोला आता. Say, devil, leave me in म्हणा, Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, devil, leave me in Jesus' बोला name. बोला, सैताना येशूंच्या नावात मला सोड. Go, you devil, in Jesus' जा name. सैताना येशूंच्या नावात. Go, you devil, in Jesus' जा name. तू सैताना, सोड मला येशूंच्या नावात. Every poverty, leave in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Every curse, leave in शाप Jesus' मला name. येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every curse, break in प्रत्येक Jesus' शाप name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, touch them, Lord. प्रभू, सर्वांना स्पर्श कर. Heal them, Lord. सर्वांना आरोग्य दे. Deliver them, Lord. सर्वांना सुटका दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Lord, प्रभू, whatever they need, give it to them. या लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्या त्यांना गाड्या दे. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Fulfill their heart's desires, त्यांच्या Lord. मनोकामना पूर्ण कर. Let them prosper. त्यांना समृद्ध कर. Let them be blessed. त्यांना आशीर्वादित कर. In Jesus' name, I pray. येशूंच्या नावात मी मागतो म्हणून. Amen and amen. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद.